भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव मानवी आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महाराजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजी राजे लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व पिता शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अनेक गड व किल्ले जिंकले. खरं तर ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभा केले त्या शिवरायांनी उभे आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा जपली, पण त्या श्रद्धेचे रूपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिले नाही. हा खऱ्या अर्थाने शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे. आज साधं मांजर आडवं गेलं तर आम्ही आमची वाट बदलतो. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी कितीतरी मांजरे आडवी गेली, पण शिवरायांनी आपली वाट कधीच बदलली नाही. तर या सगळ्यांची वाट लावून मंगळराजे शांत झाले. हा खऱ्या अर्थाने शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे. उभे आयुष्यभर शिवरायांनी स्वतःचा आदर्श मानला आहे. तो माँसाहेब जिजाऊला जगाच्या इतिहासाला महापराक्रमी राजा, जो स्वतःच्या आईला आपला आदर्श मानायचा. तर आजची पोरं स्वतःच्या आई वडिलांपेक्षाही गल्लीतल्या भाईला आदर्श मानणारी पोरं आज महाराष्ट्राच्या घराघरात जन्मायला यायला लागली. आज इतकी वर्ष झाली शिवरायांचा इतिहास ऐकतो. खरंच आम्ही शिवाजी समजून घेतले का? काय शिकायचं शिवाजी महाराजांच्या विचारातून, इतिहासातून आम्हाला? शिवकाळानंतरचा एक प्रसंग आहे. पानिपतच्या समरभूमीवर रणधीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्याने पडले होते. त्यावेळेला विश्वासघाती नजीबाला हसत हसत विचारलं, क्यों दत्ताजी और लढोगे? त्याच्या हातामध्ये शमशेर आणि काळजामध्ये भगवा असणारा दत्ताजी कडाडला. अरे क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत होते. आज मात्र बचेंगे तो और भी पिएंगे असं म्हणणारे काळ्या घराघरात जन्माला यायला लागलेत. हे आमचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. अरे सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांना. आज आमच्या पोरांची अवस्था काय? आजचं हे वास्तव्य पाहून मी मानवी शिंदे म्हणते, राजे तुम्ही जेवढे आयुष्यात बदाम खाल्ले नसतील तेवढे बदाम आजच्या मावळ्यांनी गड किल्ल्यावर कोरले असतील. कुठल्या दिशेने प्रवास चालू आहे आमचा? आम्ही शिवराय समजून घेतले का? आज 31 ला धरती मनानं गड किल्ल्याची खाली पार्टी करणारी आजची कार्ती पाहिली ना, आमच्या संस्कृतीची घरची सुरक्षित राहतील का? हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि गड किल्ले हे प्रेम पार्टी करण्याची जागा नाही मित्रांनो. 350 वर्षापूर्वी याच गड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी आमच्या माळ्याने रक्त सांडले होते. आज मात्र याच गड किल्ल्याच्या पायथ्याशी दारूचा फेस सांडताना दिसतोय. का घडतंय असं? मुळात आम्ही शिवाजी महाराज समजून घेतले नाहीत. शिवाजी महाराजांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. जागतिक महासत्ता स्थानी अमेरिका त्यांच्या देशात एमबीएच्या अभ्यासक्रमात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा 100 मार्काचा पेपर शिकवते. म्हणजे अमेरिकेसारखी महासत्ता सुद्धा त्यांच्या महाविद्यालयातून शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, त्यांचं मॅनेजमेंट त्यांच्या पोरांना शिकवण्याचं काम करते. जगातील कित्येक पोरं दुर्दैवी आहेत. त्यांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. त्यांच्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. तर आपल्या इथली पोरं भाग्यवान आहेत. आपल्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी खुद्द शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या मातीत जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, धाडसी व पराक्रमी राजा होते. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान.
जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान. जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. वाह.